काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांची उमेदवारी निश्चित झाली। उमेदवारीबाबत अद्याप पक्षाने कोणतीही माहिती दिली नाही असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। धंगेकर साहेब, काय तुमचं नाव चर्चेत आहे? तुम्ही संभाव्य यादीमध्ये तुमचं नाव आहे, काय पक्षाकडून काही तुम्हाला सांगण्यात आलंय का? मला अधिकृत अजून पक्षाने काय माहिती दिलेली नाही। आमच्या पक्षातल्या वरिष्ठांनी बी मला तशी काही सूचना दिलेल्या नाहीत, त्यामुळे मी अजून यादीची वाट बघतोय। यादी येईल त्यावेळेला जो काय तो आपण निर्णय घेऊ शकतो। आणि आमच्या पक्षामध्ये 20 लोकांनी उमेदवारी मागितली होती आणि 20 लोकांची काल बैठक झाली आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बैठक झाली। त्याच्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकला पाहिजे ह्याच्यासाठी चर्चा झाली आणि आम्ही एक संघ लढणार आहे आणि पुणेकरांचा आशीर्वाद घेणार आहे। भाजपचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। मुरलीधर मोहोळ भाजपचे उमेदवार असणार आहेत। तुम्हाला आव्हान वाटते? बघा, निवडणूक ह्या माझी ही 9वी निवडणूक असेल, 10वी निवडणूक, 9 निवडणुका मी लढवलोय पुणे शहरामध्ये आणि 9 निवडणुकामध्ये मला पुणेकरांनी प्रचंड प्रमाणात आशीर्वाद दिलेत आणि मी काम करताना मी हद्द नाही माझ्याकडे। जो माणूस येतो मग उद्या मध्य प्रदेश चाला किंवा उद्या उत्तर प्रदेश चाला तरी त्याचं काम करणे माझं कर्तव्य आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी।